नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स मध्ये. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. जसं आपण आतापर्यंत बघितलं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटत आलेलो आहोत, त्यांच्याशी हितगुज साधत आलेलो आहोत, त्यांच्याकडनं महत्वाची माहिती मिळवत आलेलो आहोत. तसंच आज आपण आलेलो आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला भेटायला, जो की ग्रामीण भागातील आहे, ज्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून वाट काढलेली आहे, जो एक छान पुस्तक निर्माता आहेत आणि अशातच 2019 मध्ये जो एस-टी-आय म्हणून सिलेक्ट झालेला आहे. अशा व्यक्तीला आपण भेटायला आलेलो आहोत. त्यांचं नाव आहे परमेश्वर लता रमेश साबळे. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे आपलं किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स मध्ये. आपण साधारणतः एमपीएससी एक्झाम कधी पास आउट झालात आणि सध्या कुठं कार्यरत आहात? मी 2019च्या बॅचचा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे. एमपीएससी ह्या एक्झाम कंडक्ट करते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आता मी सध्या माझगाव डॉक, मुंबई येथे मुख्य आमचं जे ऑफिस आहे तिथं मी सध्या आता कार्यरत आहे. सर, आपण लिहिलेल्या पुस्तकाबद्दल थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. एक स्पर्धा परीक्षा हा एक असा काळ असतो की जिथं तुम्हाला खूप सारे पुस्तकं वाचावं लागतात. तुमच्या बेसिकपासून तुम्हाला तिथं अभ्यास करावा लागतो. नोट्स वगैरे काढावं लागतात. त्याचं चिंतन मनन करावं लागतं आणि मला न्यूजपेपर वगैरे वाचण्याची आवडच असल्यामुळे आणि नोट्स वगैरे काढण्याची आवडच असल्यामुळे तर हा जो काही तो जो काही काळ घालवला एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करताना, तर त्यावेळेस खूप साऱ्या नोट्स माझ्याकडे तयार झाल्या आणि तो मला एक छंदच लागला, की सामान्य ज्ञानाची जी माहिती आहे, तर ती कलेक्ट करायची आणि ती एका साच्यात बसून व्यवस्थित एका ऑर्डरमध्ये बसवायची आणि ज्यामुळं चिंतन मनन वगैरे व्यवस्थित व्हायचं. आणि मग हेच जे काय मी परीक्षा पास झालो, नंतर मी जॉइन झालो. तर मग मला एक कुठेतरी वाटलं, की बाबा हे पुस्तक रूपाने जर आलं, तर इतरांनाही त्याचा फायदा होईल. येस सर. आणि जे काय ज्यांच्याकडे समजा काही गोष्टी नसतील या संदर्भातल्या, ज्या काही स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी हव्याच, तर मला वाटलं त्यांना पण उपयोग होईल म्हणून मी हे पुस्तक रूपाने ह्या गोष्टी पण आणलेल्या आहेत. निश्चितच सर. हे माझं पहिलं पुस्तक आहे, भारतीय अर्थव्यवस्था. मी बीकॉमचा विद्यार्थी असल्याने आणि अर्थव्यवस्था हा माझा आवडता विषय असल्याने 2021 साली, म्हणजे खरं तर मी हे 16-17 पासूनच मी याची प्रिपरेशन करत होतो. हे बुक मार्केटमध्ये यावं म्हणून आणि इतरांनाही त्याचा फायदा होईल यासाठी. तर 2022ला ज्यावेळेला मी जॉइन झालो, तर जॉइन होण्याच्या एक 2-3 महिने अगोदर हे बुक आम्ही पब्लिश केलं होतं. एक माझा मित्रच आहे बॅचमेट विशाल पिचड म्हणून. मी आणि विशाल पिचड असं आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक तयार केलं होतं. ते काही जास्त काही चाललं नाही ते पुस्तक, कारण आम्ही मार्केटिंगला वगैरे कमी पडलो याच्यामध्ये. किंवा ज्या पद्धतीनं मार्केटिंग व्हायला पाहिजे, ते म्हणतात ना, म्हणजे बोलणाऱ्याचे हे पण विकतात, काय म्हणतात, माती पण. माती पण विकलं ते पण. तसा प्रकार आमच्या बाबतीत घडला. पण ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्या बऱ्याचशा लोकांना फायदा आला आणि मला नंतर बऱ्याचशा लोकांचे कॉल पण आले, की ह्या तुमच्या पुस्तकामुळे आम्हाला पोस्ट मिळाली. वाह! त्यातला एक सर्वात सुंदर कॉल असा होता, की एक म्हणजे ज्यावेळेला 2021 ची एस-टी-आयची जी बॅच होती, त्यावेळेला 600 जागा होत्या आणि त्याचा ज्यावेळेला निकाल लागला, तर एका मित्राचा कॉल आला आणि तो कॉल आल्यानंतर तो मला डायरेक्ट बोलला, की सर, तुमच्या पुस्तकामुळे मी आज एस-टी-आय झालो. वाह! वाह! आणि त्याचा किस्सा असा होता, की तो मुलगा अपंग होता आणि त्याला पहिल्या पेपरला कमी मार्क्स आले होते आणि मग दुसरा पेपर कसा राहील, काय जाईल याच्याबद्दल तो साशंक होता. परंतु एस-टी-आय एक्झाम जी असते, त्याचा जो दुसरा पेपर होता, तर त्या दुसऱ्या पेपरला जवळपास 55 मार्क्स हे इकॉनॉमिकचे विचारले जातात. 55 प्रश्न इकॉनॉमिकचे विचारले जातात. तर त्या 55 प्रश्नासाठी त्याने माझं पुस्तक, म्हणजे आमचं हे पुस्तक, म्हणजे काय मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, परंतु हे आमचं पुस्तक बऱ्याचदा वाचलं, बऱ्याचदा त्याची रिव्हिजन केली आणि त्या रिव्हिजनचा त्याला फायदा असा आला, की त्याला 70+ मार्क सेकंड पेपरला आले आणि वाह! त्याला ती वाह! पोस्ट मिळाली. वाह! तर तो एक आयुष्यातला एक सुंदर, म्हणजे त्याला जाऊ द्या, आम्ही त्यामध्ये लॉसमध्ये असेल किंवा त्यामध्ये
बरेच लोक म्हणले का तुम्ही त्यामध्ये पैसे घातलेत, असं केलं, तसं आलं. परंतु ह्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या ना, तर त्या अगदी हृदयाला भिडून गेल्या, की चला आपल्यामुळं कोणाच्या तरी यशामध्ये आपण थोडासा का होत नाही खारीचा वाटा उचलू शकतो. येस, येस. नक्कीच. येस. त्यांचं आयुष्य सुंदर झालेलं आहे तुमच्या येस. या पुस्तकामुळे. दुसऱ्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? दुसरं पुस्तक हे असं, की ह्या पुस्तकामुळेच जे काय एक छोटीशी ओळख निर्माण झाली होती. तर ह्या पुस्तकाच्या अनुषंगानेच मला स्टेप अप करिअर अकॅडमी या हा एक पुण्यातला क्लास आहे. त्याचे जे संचालक आहेत, तर ते दिलीप खाटेकर सर आहेत. तर यांनी ही संधी दिली आणि बाबा ही पेपर 4 जो असतो राज्यसेवा एक्झाम जी असते एम-पी-एस-सी कंडक्ट करत असते क्लास 1 आणि क्लास 2 साठी. येस सर. तर तर याचं एकमेव पुस्तक त्याच्या अगोदर उपलब्ध होतं आणि लोकांना तोच पर्याय होता जे स्पर्धा परीक्षा करायचे. तर सरांनी मला संधी दिली, की बाबा तुमच्या अगोदरचं पुस्तक हे खूप छान आहे. मी बघितलं आणि तुम्ही याच्यावरती वर्क करशाल का? म्हणलं हो सर करेल. आणि एक 2 वर्ष ह्या पुस्तकावरती मेहनत घेतली. खूप सारी मेहनत घेतली. डी-टी-पी वगैरे त्या सर्व काही गोष्टी असतात याच्यामध्ये. चांगला नोट्स माझ्याकडे होत्या. आणखी संदर्भ पुस्तकंही आम्ही त्या संदर्भाने वाचले. त्यातनंही नोट्स काढल्या आणि हे पुस्तक एक जवळपास 700-800 पानाचं हे पुस्तक तयार झालं. तर हे पुस्तक ज्यावेळेला मार्केटमध्ये आलं, याचं पण तसंच झालं. जास्त काही मार्केटिंग वगैरे नव्हती. परंतु ज्यांनी हे रेफर केलं, आता याच्यामध्ये काय आलं, की अप्रत्यक्षरित्या माझे जे काही कलीग्स होते, जे काही सहकारी होते किंवा जे काही स्पर्धा परीक्षा करत असताना जे काही मित्र वगैरे झाले होते, तर त्यांनी हे बुक बऱ्याच लोकांना रेफर केलं, की ज्यांचे प्रिलिमचे रिझल्ट आलेले होते. तर ज्या लोकांनी हे पुस्तक वाचलं, मला 5-6 कॉल आलेत, की सर हे पुस्तक वाचल्यामुळं जिथं आमचा स्कोर 50, 55, 60 असायचा, तिथं आमचा स्कोर एक 30-40 मार्कांनी वाढला. म्हणजे आम्ही 80-90 ची लाईन क्रॉस केली आणि आम्हाला पोस्ट मिळण्याबद्दल म्हणजे किंवा जी काही क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, तर ती पोस्ट केवळ नाही म्हणता येणार, परंतु ह्या पुस्तकाचा त्यामध्ये खूप सारा वाटा आहे. तर बस ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, ह्या प्रतिक्रियांमुळं म्हणजे असं काहीतरी नाविन्य किंवा क्रिएटिव्ह करण्यासाठी जी काही प्रेरणा मिळते, तर ती याच्यातनं मला मिळाली. वाह सर! म्हणजे तुमच्या रायटिंगमुळं कमीत कमी 10 ते 15 लोकांचं आयुष्य सुंदर झालेलं आहे. येस. असंच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो, की असेच तुमच्याकडनं लिखाण होत येस. राहो. तुमच्या पुस्तकामुळे जे अंधारात चालत आहेत त्यांना प्रकाश मिळावा. आता थोडंसं आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे येऊ सर, येस. की ज्या पद्धतीने तुम्ही तयारी करत होतात. जसं की तुम्ही ग्रामीण आणि हलाखीच्या परिस्थितीमधनं आलात. कुठल्या अडथळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागलं? सुरुवातीला मी शाळेमध्ये पण म्हणजे म्हणजे काय खूप सारा हुशार नव्हतो, पण बऱ्यापैकी हुशार होतो आणि बऱ्यापैकी म्हणजे पुढं असायचो समजा. तर थोडीफार बुद्धिमत्ता होती. 10वी झाल्यानंतर काय करायचं काहीच माहीत नव्हतं. 3 शाखा असतात किंवा ज्या 3 फॅकल्टीज असतात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे असतं. हे पण मला माहीत नव्हतं. मला असं वाटायचं बाबा ते शाळेसारखंच काहीतरी तिथं असणार. आता पहिलीला गेलो, दुसरीला गेलो, 10वीला गेलो, तसं 11वीला चाललोय. असंच काहीतरी असणार. परंतु तिथं गेल्यानंतर मला सुरुवातीला हे सर्व माहिती व्हायला खूप वेळ गेला. त्याच्यामध्ये माझं 1 वर्ष गेलं. मी 1 वर्षात त्या कॉलेजमध्ये हे सगळं माहिती करून घेतलं. सुरुवातीला मी एम-सी-व्ही-सीला ॲडमिशन घेतलं होतं. म्हणजे याच्या त्याच्या सांगण्यावरून असं परंतु तिथं काही माझं मन रमत नव्हतं. मग मी नंतर 1 वर्ष त्यामध्ये संपूर्णरित्या घालवलं. कॉलेज काय असतं, शाखा काय असते, त्याच्यामध्ये कोणते विषय कुठं कसे शिकवले जातात, याचा नीट अभ्यास केला आणि नंतर मी 11वी कॉमर्सला परत रिपीट ॲडमिशन घेतलं. कॉमर्स करण्यामागचा हेतू असा होता, की आमच्या गावाजवळ खेटूनच वाळूज एम-आय-डी-सी होती आणि बाबा स्टाफमध्ये एखादी चांगली नोकरी लागेल, हाच त्यामागचा हेतू होता. त्या अनुषंगानेच ती तयारी म्हणजे कॉमर्सला मी गेलो होतो. परंतु विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत असताना 12वी झालो. 12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर. सेकंड इयरला असताना माझा एक मित्र होता. विश्वास त्याचं नाव, त्याचं सरनेम मला आता आठवत नाही.
विश्वास त्याचं नाव होतं. आणि तो बाहेर पायऱ्यांवरती म्हणजे आपल्या कॉलेजच्या पायऱ्यांवरती एक पुस्तक वाचत बसलेला होता. आणि तो साधारणतः मला वाटतं त्यावेळेला पोलीस भरतीची काहीतरी तयारी करत होता आणि सोबतच तो पी-एस-आयची तयारी करत होता. तर ते पुस्तक वाचत असताना ते पुस्तक मला जरा हटके वाटलं, जरा वेगळं वाटलं. जे मी कॉलेजमध्ये पुस्तक वाचत होतो, संदर्भ ग्रंथ वाचायचो. तर त्याच्यापेक्षा ते काहीतरी वेगळंच पुस्तक वाटलं. म्हणलं, "अरे हे काय वाचतोय तू? हे कोणतं पुस्तक आहे काय?" तर मग त्याने मला सांगितलं, की "बाबा हे जे पुस्तक आहे ना, तर हे स्पर्धा परीक्षेसाठीचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मी आता पी-एस-आयची एक्झाम देणार आहे आणि मी एवढ्या ह्याच्यामध्ये पी-एस-आय होणार आहे." मग त्याने त्याने मला ते सांगितलं आणि त्यावेळेस परिस्थिती तशी होती. ठोकळा हा प्रकार असायचा आणि तो एक ठोकळा वाचला, की परीक्षा क्रॅक होण्याचा एक त्याला हे येऊन जायचं असं असं असायचं. समज होता तो. हां, तसं एक हे होतं आणि तशीच होती एक्झाम पहिले तशीच होती. तर आता अलीकडं खूप स्पर्धा वाढली. त्यावेळेला एवढी स्पर्धा पण नव्हती, जास्त माहिती पण व्हायचं नाही. तर मग माझा पहिला एम-पी-एस-सी किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल जी काही मला माहिती झाली, तर त्या विश्वास नावाच्या माझ्या मित्रामुळं मला झाली. वाह! आणि म्हणजे तिथनं मग पुढं हे सर्व माहिती कलेक्ट करायला मी सुरुवात केली. म्हणजे विश्वासच्या संपर्कामुळे तुम्ही एम-पी-एस-सी करण्याचा निर्णय घेतला. येस. घरच्यांचा या निर्णयावरती काय प्रतिसाद होता? घरच्यांना स्पर्धा परीक्षा हे क्षेत्रच माहिती नव्हतं. कारण माझ्या घरातला पहिला ग्रॅज्युएट मीच होतो घरातनं. अ, वडिलांचं 10वी वडील तसे हुशार होते खूप. वडिलांचं हँडरायटिंग खूप छान आहे, इंग्लिश वगैरे. अ, वडिलांना नॉलेज पण खूप आहे. वडील पेपर वगैरे नियमित रीड करायचे. परंतु त्यांची एवढी हलाखीची परिस्थिती होती, की त्यांना पुढे त्यांचं शिक्षण कंटिन्यू नाही करता आलं. ते 10वीच झाले. मग माझ्या घरातला मी पहिला ग्रॅज्युएट. तर वडिलांची साहजिकच आता कोणत्याही पालकांची त्यावेळेला काय इच्छा असायची, की बाबा किंवा त्यांचं काय असायचं, की अ, म्हणजे मुलाचं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे तो घरात हातभार लावील. बरोबर. घराला मग काहीतरी कमवून आणून आपल्याला थोडाच तेवढा आधार मिळेल असं असायचं. चाकोरी बाहेरचा विचार काहीही नव्हता. तर मग हे विश्वासने मला म्हणजे ते विश्वास किंवा आता परत ते विश्वासच. हं. ते विश्वास तो तेवढा ठोकळा बोलला ना, तर मग मला ते जरा हे झालं, "अरे एवढ्या ठोकळ्यावरती फक्त पी-एस-आय होता येतं, इन्स्पेक्टर होता येतं." आणि त्याने म्हणजे तो विश्वास ज्या विश्वासाने बोलला होता ना, ते एकदम म्हणजे मला जरा म्हणजे माझ्या ते डोक्यातच बसलं म्हणलं आता अ, अं, कारण कसं होतं काय इन्स्पेक्टर असेल, आपण बघतो की हाक्यावर्दीतला पोलीस असेल, यांच्याकडे आपण खूप आदर्शाने, खूप याने बघतो आणि जर आपल्याला हे पुस्तक आपण जर करतोय म्हणजे अभ्यास तर इकडेही करतोय आणि त्या पुस्तकाचा अभ्यास करून जर आपणही जर असं काही होऊ शकलो, तर ते किती अभिमानास्पद होईल माझ्या पालकांसाठी असेल, माझ्या आई-वडिलांसाठी असेल. कारण घरातला पहिलाच मी ग्रॅज्युएट होतो. हं. माझ्या गावासाठी असेल. तर एक म्हणलं विचार तर करून बघू. काय म्हणजे कसं असतं, काय असतं? मग अशा पद्धतीनं माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यावेळेला सेमिनार वगैरे खूप असायचे. मग इथं संभाजीनगरला म्हणजे आता पहिले औरंगाबाद जे होतं आपलं. तर तिथं काय एक मोजके क्लास होते. एक स्टडी सर्कल नावाचा क्लास होता. तर म्हणजे तो खूप नावाजलेला क्लास होता त्या काळातला. तर मग माझा एक मित्र होता गावातला. त्यांनी आणि आम्ही ठरवलं, की बाबा आता ही माहिती आपण गोळा करायची, की बाबा नेमकं काय असतं, काय प्रोसेस असते, कशी परीक्षा असते, आपण काय-काय वाचलं पाहिजे, काय-काय नाही. तर हे आम्ही ते माहिती तशी गोळा करायला सुरुवात केली. मग आम्हाला स्टडी सर्कल ह्या क्लासचं नाव कळालं. आम्ही तिथं जाऊन चौकशी केली. त्यांचे क्लासेस वगैरे चालायचे. मग तिथं काही मित्र भेटले किंवा तिथं काही मार्गदर्शक मिळाले, की त्यांनी सांगितलं, "बाबा नेमका अभ्यास कसा करायचा असतो, काय करायचा असतो." आणि अशा पद्धतीने मग हा प्रवास चालू झाला घरच्यांना न विचारता. अच्छा. घरच्यांना म्हणजे याच्यातलं काहीच मी बोललेलो नाही. हं. मी त्यावेळेला सेकंड इयरलाच होतो आणि थर्ड इयरला असताना मी तयारी चालू केली 2011 ला. तर 2011 लाच ह्या परीक्षेची एक मोठी ॲड आली. एक 1800 समथिंग पी-एस-आय आणि 1200च्या आसपास एस-टी-आय, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ह्या पदांची जाहिरात शासनाने प्रसिद्ध केली
आणि हे पण माहिती आहे आम्हाला ते विश्वासकडूनच मिळाले, की बाबा या अशा-अशा आता मोठी एक्झाम येणार आहे आणि तुम्ही आता तयारी करा म्हणून. तर मग विवेकानंद कॉलेजला तिथं लायब्ररी असायची. त्या लायब्ररीत मग मी अभ्यासाला बसायचो. अभ्यास तो ठोकळा साहजिकच विकत घेतलेला होता. एका नामांकित प्रकाशनाचा तो ठोकळा होता. सागर म्हणून. अ, तो ठोकळा विकत घेतला आणि त्यातनं वाचन करायचो. रोज पेपर वाचायचो. बऱ्यापैकी माझा याच्यातला पण बी-कॉमचा पण अभ्यास चांगला होता. अ, तर अशा प्रकारे अभ्यास चालू केला. मग त्यातनं नोट्स काढणे, ते करणे अशा प्रकारे अभ्यास चालू केला. वाह! वाह! सर वाह! म्हणजे विश्वासानं तुम्ही एम-पी-एस-सीच्या समुद्रात पोहायचा निर्णय घेतला. येस. पण ह्या समुद्रामध्ये पोहत असताना ज्यावेळेस पहिल्या प्रयत्नात अपयश आलं, त्यावेळी मात्र मनात काय चालू होतं? अ, 2011 ला अ, परीक्षेचा फॉर्म भरला. त्यावेळेस ते पोस्टातनं वगैरे फॉर्म भरावे लागायचे. अ, फॉर्म वगैरे भरला, अभ्यास चालू केला. अभ्यास पण चांगला म्हणजे त्या पद्धतीनंच केला, की बाबा आता आपल्याला हे करायचं म्हणून ह्या पद्धतीनं अभ्यास चालू केला. आणि पहिल्याच प्रयत्नात मी तिन्हीही एक्झाम म्हणजे ज्या अ, त्यावेळेला असिस्टंट होता. आता त्याला ए-एस-ओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे आता त्या पदाचं नाव आहे. तर त्यावेळेस ते असिस्टंट म्हणून पद होतं. ते मंत्रालयात असतं. तर असिस्टंट सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे असिस्टंट, एस-टी-आय आणि पी-एस-आय ह्या तिन्ही प्रिलिम्स मी एकाच याच्यामध्ये क्रॅक केली. ह्या तिन्ही पदांसाठी एकच प्रिलिम असायची त्यावेळेला. तर ह्या तिन्ही पदांसाठी मी क्वालिफाय झालो 2011 साली पहिल्याच प्रयत्नात. तर आता हे मग तोपर्यंत घरच्यांना काहीच माहीत नव्हतं. मग आता हे घरच्यांना कळालं. मग घरच्यांना कळालं तर मग ते मी अभ्यास करत असायचो. मुख्य परीक्षेसाठी अभ्यास चालू केला. त्याच्यासाठी पुस्तकं आणायचे म्हणून घरच्यांकडून पैसे घेतले. मग ते त्यावेळेला आई-वडिलांना हे कळालं. ते वडिलांना कळालं तर मग वडील मग इन्स्पेक्टरची परीक्षा कधी पास झाला तू? कधी देतोय? आणि बाबा आता आपला मुलगा इन्स्पेक्टर होणार म्हणून ते जरा ह्याच्यात होते. मग त्यांनी पण मला मेन्सच्या पुस्तकासाठी पैसे वगैरे दिले. मी पी-एस-आय मेन्सला तर बसलो, पण माझी हाईट कमी असल्यामुळे मी इंटरव्ह्यूला जाऊनही मी माघारी येणार हे मला मग माहिती होतं. म्हणजे माझी 2 सेंटीमीटरनं हाईट कमी आहे. तर त्यामुळं मी म्हणलं हे पी-एस-आय चांगलं फोकस करण्यापेक्षा आपण एस-टी-आय कडं चांगलं फोकस करू आणि एस-टी-आय म्हणजे त्या पदाला त्यावेळेस इंटरव्ह्यू पण होता मला वाटतं. तर आपण एस-टी-आय इंटरव्ह्यूची तयारी करू नंतर असं ठरलं होतं. नाही नंतर त्या पदासाठी मला वाटतं नंतर ती ॲड रिवाईज झाली होती मेन्सची आणि त्याच्यामधनं फर्स्ट टाईम जो एस-टी-आयला जो पहिले इंटरव्ह्यू असायचा तो इंटरव्ह्यू त्यांनी काढून टाकला होता आणि फक्त आता मेन्सवरच सिलेक्शन होणार म्हणून मग मेन्स एकदम पूर्ण ताकदीनं बाबा आता क्रॅकच करायची ह्या हिशोबाने तयारी चालू केली. अ, एक परीक्षेला 2-4 महिने असतानाच त्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर मेन्ससाठीचा जो सिलेबस होता, तो चेंज झाला. तो चेंज झाला. त्याचं वेळेला त्याचे जे काही संदर्भ असतील, जे काही पुस्तकं असतील, ते काय आजच्यासारखे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते. तर जे काही होतं त्याच्यावरच तो अभ्यास केला आणि जी 2011 ची जी एस-टी-आय मेन्स होती, ती मी अगदी थोडक्यात तिथं हुकलो आणि मला पहिल्यांदा अपयशाला सामोरे जावं लागलं. आता हे जेव्हा साहजिकच आहे, की घरी कळालं, तर त्यावेळेला घरचे खूप नाराज झाले, की "बाबा आता तुझं आता सिलेक्शन नाही झालं, मग आता पुढं काय? आता कसं करणार?" कारण आता म्हणजे त्यावेळची परिस्थिती अशी होती, की बाबा आता आपलं काहीतरी कामधंदा करून आपण हे करायचं आणि घरची परिस्थिती पण अशी असल्यामुळं मग मी पण निर्णय घेतला, की बाबा आता आपण काहीतरी कमवून आपण आपलं शिक्षण करायचं किंवा स्पर्धा परीक्षा एकत्र करायचं. तर असा माझा पहिला अपयशाचा अनुभव असा आहे. तुम्ही एम-पी-एस-सी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी तुमचं सिलेक्शन झालं. तर हा जो प्रवास होता, हा किती वर्षांचा होता? मग साधारणतः आता 2011 पासून मी तयारी करत होतो आणि 2019 ला मला पोस्ट मिळाली सेल टॅक्स इन्स्पेक्टरची.
साधारणतः हा 9 वर्षाचा पिरियड होता. या 9 वर्षाच्या पिरियडमध्ये अनेक चढ-उतार आले. मग 2012ची जी 1200 पदं असतानाची जी एक्झाम होती ती मी फेल गेलो होतो. 2013ला परत ॲड आली. त्यावेळेस 85 जागा होत्या. त्यावेळेला पण प्रिलिम्स परत फेल गेलो. 2014ला 450 जागा एस-टी-आयच्या होत्या. अ, आणि त्यावेळेला पण मी फेल गेलो. म्हणजे प्रिलिम्स क्रॅक केली, परंतु मेन्सला 1 मार्काने माझं सिलेक्शन हुकलं. तर मग अशा वेळेला खूप सारी निगेटिव्हिटी आली, की आता बाबा मग ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आपण तयारी तर करतोय, पण यश हाताला लागत नाहीये. बरं मग काय असायचे का पैशांचे खूप सारे प्रॉब्लेम असायचे. ते आर्थिक परिस्थिती ऑलरेडीच खूप वीक होती. मग काही नाही तर काहीतरी काम करावं लागायचं. मग मी क्लासेसवरती वगैरे टीचिंग करायचो. बाकीच्या अ, जिथं ज्या समजा कुठं काही काम मिळालं समजा, तर ते काम करून एक छोटं-मोठं काम करून मग या सर्व गोष्टी कराव्या लागायच्या. तर मग अशा वेळेला काय व्हायचं का थोडंसं अभ्यासात कुठेतरी कमी पडायचो किंवा तेवढा न्याय नाही देऊ शकायचो. घरूनच अभ्यास करावा लागायचा. त्यावेळेस रीडिंग वगैरे किंवा अभ्यासिका हा जो प्रकार जास्त नव्हता. तर मग ते अपयश आल्यानंतर एवढी निगेटिव्हिटी यायची काय आता बाबा म्हणजे आपणच कसं काय यातनं मागं राहतोय, आपल्यालाच का बरं यश नाही मिळत आहे. परंतु मी एक सांगेल, की हे जी निगेटिव्हिटी किंवा ही जी काही फेज येते ना ही माणसाच्या जीवनामध्ये अ, ती माणसाला एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला अ, कठोर करते बघा. कोणत्याही परिस्थितीचा तुम्ही सामना करण्याची जी ताकद केव्हा निर्माण होते, की ज्यावेळेस तुमच्या जीवनात खूप निगेटिव्हिटी आहे. तुम्ही खूप अशा याच्यात सापडता, की ज्यावेळेला मार्गच दिसत नाही आणि त्यावेळेला प्रसंग असे असतात, की कोणी तुम्हाला सांगायला पण येत नाही. हं. स्वतःचं मार्गदर्शक स्वतःला व्हावं लागतं. तर अशा अशा ह्याच्यातनं ज्यावेळेस तुम्ही पुढे जाण्याचा विचार करता ना, तर त्यावेळेस तुम्ही खूप स्ट्राँग बनलेले असतात. बरोबर. त्यामुळे ही निगेटिव्हिटी भेदण्याची ताकद तिथनं येते बघा. वाह! वाह! सतत येणारं अपयश कधी वाटलं नाही, की आता सोडून द्यावं सगळं? वाटलं ना भरपूरदा म्हणजे भरपूर वेळेस वाटलं. अ, 2016 ची पण प्रिलिम्स असंच मी एक थोड्याशा मार्क्सवरनं गेलो होतो. 2017 ची प्रिलिम्स पण नाही 2016च्या मेन्सला होतो. 2016 ची प्रिलिम्स निघाली आणि मेन्सला होतो. तिथं पण एक 8-9 मार्कांनी सिलेक्शन गेलं. परंतु काय आहे माहिती आहे का, मी अशा याच्यातनं, अशा परिस्थितीतनं किंवा अशा कुटुंबातनं आलो होतो, की मला म म्हणजे मला जे काही माहिती झालं, ते फक्त स्पर्धा परीक्षा क्षेत्रच माहिती झालं. माझं ग्रॅज्युएशन चालू असताना किंवा आणि मला तिथं एक काहीतरी जाणवलं, की बाबा आपल्याला जर आपली परिस्थिती उंचवायची असेल किंवा आपल्याला याच्यातनं जर काहीतरी पुढे जायचं असेल, तर हे एकमेव क्षेत्र आहे, की जे आपल्याला न्याय देऊ शकतं किंवा इथं मी काहीतरी मिळवू शकतो, इथं काहीतरी घडू शकतो. तर मग दुसरी गोष्ट अशी निर्माण झाली काही म्हणजे माझा ए प्लॅन पण हाच होता आणि बी प्लॅन पण हाच होता. तो ए, बी प्लॅन असं काही नव्हतं. परंतु एक होतं, की बाबा जरी स्पर्धा परीक्षा सुटली तरी दुसरं काहीही करण्याचं म्हणजे म्हणजे ती काय ती आपल्याला हे नव्हतं, की मी दुसरं काही ना काही करेल हा पक्का विश्वास होता. परंतु अ, मग बाकी सर्व गोष्टी निर्माण होतात ज्यावेळेस तुमचं वय वाढत जातं. मग तुम्हाला एक चांगली नोकरी नसते. मग त्यावेळेला तुमचे लग्नाचे प्रॉब्लेम्स होतात, ते होतात. ते सर्व गोष्टी माझ्या बाबतीत सर्व घडलेल्या आहेत. त्याचं काही नो डाउट. ते होणारच आहे. तर 2016 ची मेन्स दिल्यानंतर मग 2017 ची प्रिलिम्स दिली. ती प्रिलिम्स पण मी फेल गेलो. 2018 ची प्रिलिम्स 18च्या प्रिलिम्सला एएसओला क्वालिफाय झालो, एएसओ मेन्सला. परंतु तिथं पण माझं सिलेक्शन झालं नाही आणि मग मी शेवटचा निर्णय घेतला, की आता बस आता स्टॉप करायचं आता. अ, आता काही जास्त कारण आता इथनं काही यश आपल्याला मिळत नाहीये आणि त्यामुळे आता आपण स्टॉप करू. परंतु झालं काय, दरम्यानच्या काळामध्ये मी अभ्यासही स्टॉप केला होता. जास्त काही मी याच्यात अभ्यासात नव्हतो. अ, परंतु 2019 ची ॲडव्हर्टाइज आली होती. 34 जागा होत्या त्यावेळेला. सेल टॅक्स इन्स्पेक्टरच्या.
आणि त्याचा फॉर्म भरला पण अभ्यास आता स्टॉपच करायचा ह्या हिशोबाने मी तो म्हणजे आता बस झाला आता नाही करायचं आता दुसरा काहीतरी मार्ग शोधू अशा हिशोबाने चाललं होतं. तर 24 मार्च 2019ला ती एक्झाम होती. अ, त्याच्या अगोदर राज्यसेवा प्रिलिम्स होती फेब्रुवारीमध्ये. अ, राज्यसेवा मला टफ गेला होता पेपर. त्यामुळे तर मग मी आणखीनच अभ्यास बंद केला होता. म्हटलं बस आता आता नको म्हटलं आता. कारण आता झालंय म्हणलं आता आता खूप पळलोय म्हणलं आता. बस. तर मग परंतु 24 मार्चचा जो पेपर होता, तो पेपर देऊन म्हणलं आता आपण दुसरा काहीतरी निर्णय घेऊ. अ, 24 मार्च 2019ला सेंटरवरती गेलो. सेंटरवरती ते बायोमेट्रिक वगैरे करण्यात पण एक 10-1 मिनिटं पेपरला उशीर झाला त्यांच्याकडनं. म्हणजे ऑलरेडी मी 10 मिनिटं पेपरला लेट गेलो. 10 मिनिटं पेपरला लेट गेलो असताना पेपर हॉलमध्ये गेलो. पेपर फोडला. पेपर प्रश्नपत्रिका बघितली. प्रश्नपत्रिका जवळपास सगळे मी क्वेश्चन चेक केले. 100च्या 100 क्वेश्चन बघितले आणि काय म्हणा काय देव काहीतरी संधी देतो म्हणा किंवा तो तुमचा दिवस होता म्हणा की काय होता. पेपर मला अतिशय छान गेला. मी जेव्हा मी तो पेपर चाळला, तर मला जवळपास सगळं काही ओळखीचंच वाटत होतं त्यामध्ये. मी घरी आल्यानंतर पेपर चेक केला. रूमवरती आलो आणि मला ती सवय होती. जरा Googleवरनं, नेटवरनं बघायचो बाबा याचा ॲन्सर काय असेल, त्याचा ॲन्सर काय असेल. जे काही पुस्तकं होते माझ्याकडे त्या पुस्तकातनं चेक करायचो. आल्यानंतर चेक केलं. तर मला अ, माझे 72 मार्क्स माझे येत होतात. आणि त्यावेळेला कट ऑफ असं 55, 56, 58च्या दरम्यान कट ऑफ लागायचं त्यावेळेला. एवढे कमी जरी पदं असली तरी ह्या रेंजमध्ये त्यावेळेला कट ऑफ लागायचं अच्छा. आणि तो एक हे असायचा. तर मी प्रश्नपत्रिका चेक केली. 72 क्वेशन्समध्ये 72 मार्क्स माझे येत होते. सरळ मागचा पुढचा विचार न करता मोबाईल वगैरे स्विच ऑफ केला. मेनचे पुस्तकं काढले. रूमवरती राहायचो. एक छोटीशी रूम होती आमची. त्या रूमवरती राहायचो. मेनचे सगळे पुस्तकं काढले. अभ्यासिका गाठली. म्हणलं आता पेपर होईपर्यंत नो फोन कॉल, नो काही. आता हा शेवटचा एक असा ठोका द्यायचा आणि जर मिळालं तर आपण काहीतरी वेगळंच होऊ. नाही मिळालं तर बस दुसरा काहीतरी मार्ग शोधायचा. हा निर्णय तेव्हा झाला. अच्छा, म्हणजे प्रयत्न अंती शेवटी परमेश्वर तुम्हाला हां, येस. पावलाच. येस. आणि त्या तो जो काळ होता मार्च ते जूनला मला वाटतं पहिला पेपर, जुलैला पहिला पेपर होता आमचा. हं. खूप मेहनत केली, इतकी मेहनत केली म्हणजे तो जो पिरियड आता लोक विचारतात बाबा किती तास अभ्यास करायचा? हं. काय म्हणजे आपण किती वेळ अभ्यास करू शकतो? हं. हे बघा ज्या वेळेला तुमच्या सगळ्या बाजूनी तुमचं काय म्हणते नाकेबंदी झालेली असती हं. आणि ज्यावेळेला तुम्ही सगळे हातपाय हलवता ना, बस तेच प्रयत्न असतात बघा. बरोबर. अगोदर तुम्ही हे आरामशीर प्रयत्न वगैरे जे म्हणतो ना आपण ते काही नसतं. कारण बाबा मग सर मग ते असं असतं बाबा गोळी कोणत्या वेळेला घेऊ? सकाळी घेऊ, दुपारी घेऊ, संध्याकाळी. अभ्यासाचं असं काही नसतं. तुम्हाला जर खरंच यश मिळवायचं असेल, जर तुम्ही त्याने भारावून गेलेले असाल, तुम्हाला जर बाबा प्रूव्ह करायचं असेल स्वतःला, तर हे अभ्यासाला वगैरे कालमर्यादा काही नसते. बरोबर. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून शिकावं लागतं. अगदी बरोबर. मग तर त्या पद्धतीनंच मग झपाटून अभ्यास केला. सकाळी 7ला जायचो रीडिंगला. 7 वाजता असायचो. 7ला रीडिंगला जायचो त्या अभ्यासिकेमध्ये. मला आजही आठवतं ती खिडकीच्या कॉर्नरची ती माझी सीट होती. तिथे मी बसायचो आणि एक काय मला त्या म्हणजे त्या जागेबद्दलही म्हणजे खूप जिव्हाळा. खूप म्हणजे तिथे जाऊन बसलो ना मला असं खूप सारं काही वाचावं वाटायचं, नोट्स काढावं वाटायच्या ते. तर ते एक खरंच भारलेलाच प्रवास होता त्यावेळेचा. ते 4-5 महिने खूप अभ्यास केला. मोबाईल वगैरे स्विच ऑफ होता. कोणताही कार्यक्रम नाही, काही नाही, कुठे येणं-जाणं नाही. तसं पण आपल्याला काही हे नव्हतं. कुठे जायचं यायचं म्हणलं तर जरा खूप सारे म्हणजे हे यायचे लोकं विचारायचे बाबा कोणी विचारायचं प्रेमाने विचारायचं बाबा कोणी आपल्याबद्दल
कोणाला ज्याला खरंच होती सहानुभूती ते लगेच कळतं. हम्म, हम्म, हम्म. पण कोणी समजा त्या वेगळ्या अँगलने विचारायचं बाबा याला हर्ट व्हावं म्हणून. बरोबर पण बरोबर. ते तो पार्ट सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. या प्रवासात साहजिकच हां. तुम्हाला गावातून, नातेवाईकांमधनं टोमणे हे मिळालेच असते. हे सारं हे बघा ही समाजाची रीतच आहे बघा. हम्म, किंवा समाजाचा तो रोलच आहे. समाज त्याचा रोल बरोबर करतो. हम्म, बरोबर की नाही? कारण जोपर्यंत मानव जात आहे, जोपर्यंत समाज आहे, हम्म. तोपर्यंत एकमेकांचे क्रिटिसिझम होणार. आणि बरोबर. क्रिटिसिझम इज द बेस्ट वे म्हणतो मी तुम्हाला. तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल स्वतःला, हम्म, ते हम्म. क्रिटिसिझम व्हायलाच पाहिजे तुमचं. बरोबर तुमचं बरोबर. क्रिटिसिझम जर झाला असेल तरच तुमचं चारित्र्य घडतं, तुमचं व्यक्तिमत्व घडतं. बरोबर बरोबर की नाही? बरोबर बरोबर. तर त्यामुळे क्रिटिसिझमला घाबरायचं नाही. लोक काय म्हणतील म्हणणारच आहे लोक. लोकांना टोमण्यातनं ऊर्जा घाबरून घेऊन तुम्ही पुढे गेलात. बस त्यातनं म्हणजे क्रिटिसिझम ऐकायचं, जे हम्म. त्यातलं चांगलं आहे ते घ्यायचं आणि बरोबर. पुढे आपला मार्ग चालायचा. अगदी बरोबर. अगदी. या प्रवासामध्ये सर जवळपास तुमचा 9 ते 10 वर्षांचा प्रवास होता, संघर्ष होता. या संघर्षामध्ये साहजिकच आता तुम्ही ग्रामीण भागातून होतात, आर्थिक परिस्थिती Yes. बिकट होती. मग आर्थिक असे कुठले आर्थिक जे संकट आहे तुमच्या समोर, हे कुठल्या रूपातनं तुमच्या समोर आले होते? हे पैशाचं सर्व सोंग आपण ते म्हणतात ना, सर्व सोंग घेता येतात, पण हम्म. पैशाचं सोंग घेता येत नाही. बरोबर. किंवा पैसा म्हणजे सुरुवातीला वडील पुरवायचे पैसा. हम्म. वडिलांकडून म्हणजे परिस्थिती जरी जेमतेम होती, तरी वडिलांनी पुस्तकासाठी पैसे दिलेत मला. हम्म, हम्म. त्यानंतर मी पण स्वतः एका क्लासेसवरती, पोलीस भरतीचे क्लासेस होते. त्या क्लासेसवरती क्लासेस घ्यायचो. त्यातनं मला जे काही मिळालं ते पुस्तकच घ्यायचे. दुसरं काही हेच नव्हतं आपलं. परंतु ती तयारी करत असताना माझा छोटा भाऊ होता. अ, जो की मग त्याची हाईट वगैरे चांगली होती आणि म्हणलं हा पोलीस त्यावेळेस आर.आर. पाटील गृहमंत्री होते आणि चांगल्यापैकी पोलीस भरती ते करायचे. दरवर्षी नियमित पोलीस भरती यायची. 10,000 12,000 अशी यायची. तर म्हणलं आपण थोडंसं थांबू. हम्म, हम्म. थोडंसं आपण थांबू भावाला, कारण भाऊ कंपनीतच कामाला जाणार होता, भाऊ पण लहान. हम्म, हम्म, हम्म. मग म्हणलं याला आपण थोडंसं म्हणजे जो काही आपला अभ्यास आहे तो थोडासा जरा लिखित कच्चा होता. हम्म, हम्म. तर मग म्हणलं आपल्या जो काही या ज्ञानाचा फायदा आहे तो याला होईल आणि हा जर भरती झाला तर आपलं बऱ्यापैकी थोडासा हे होईल जरा आर्थिक भाग. आर्थिक भार आणि बाकीचं आपलं थोडंसं कुटुंबात पण जरा यश वगैरे आल्यामुळे चैतन्य. चैतन्य. या हिशोबाने मग मग ते भावाला तयारी करायला सुरुवात केली. हम्म. त्याला बाबा तू ग्राउंड वगैरे कर. तुझ्या लेखीची तयारी मी करून घेतो 100 मार्काची. हम्म, हम्म. तर अशा पद्धतीनं त्याची अ, 1-2 भरत्या त्यांनी दिल्या. 2011-13 ची भरती दिली. 11 ची दिली, 13 ची दिली. त्याला पण अपयश आलं. तो पण फेल गेला. हम्म. मग 2014 ला एक मेगा भरती आली होती. त्या भरतीमध्ये त्याची एक व्यवस्थित तयारी करून घेतली. त्यांनी ग्राउंडची त्यांनी स्वतः पण म्हणजे त्यांनी पण खूप एफर्ट्स घेतले. हम्म, हम्म. त्याच्या ग्राउंडसाठी असतील, ते असतील. आणि लेखीचं त्याला मी टीचिंग करायचो. तर अशा पद्धतीनं तो 2014 साली पोलीस झाला. वा वा. आणि तो पोलीस झाल्यानंतर बऱ्यापैकी एक जो आर्थिक प्रश्न होता तो बऱ्यापैकी हम्म. मिटला आमचा. परिवाराचं बरोबर. हां. हम्म. आणि त्याच्यानंतर मी पण क्लासेस वगैरे घेणं चालूच ठेवलं. हम्म. 2019 साली 34 जागा होत्या बघा. म्हणजे माझं 1200 पदं असताना काम नाही आलं. 450 पदं असताना काम नाही आलं. हम्म. 296 ची ॲड होती 2016 ची. त्यामध्ये पण यश नाही मिळालं. हम्म. 34 जागेत यश मिळालं. हम्म. माझी ऑल महाराष्ट्र 9th रँक होती. वा वा. एस-सी-बी-सीतनं मी सेकंड आलेलो होतो. वा वा. तर त्यानंतर मग जो रिझल्ट झाला म्हणजे त्यातनं काही झाले होते प्रॉब्लेम्स. कोर्ट मॅटर चालू असल्यामुळे ते एस-सी-बी-सी प्रकरणाचं अच्छा. आरक्षणाचं. हम्म, हम्म. तर त्यानंतर त्याचा रिझल्ट लागून माझी 7वी रँक आली वा. आणि मी आता माझगाव इथं जॉइन झालो. एसटीआय झाल्याची बातमी कशी आणि कधी मिळाली? 2019चाच डिसेंबरचा महिना होता. माझा मेनचा पेपर झाला होता. म्हणजे जुलैला फर्स्ट पेपर झाला. इंग्लिश मराठी लँग्वेजचा पेपर असतो हम्म. फर्स्ट पेपर. माझं इंग्लिश
चांगलं आहे. म्हणजे मी इंग्लिशची म्हणजे खरंच मनापासून तयारी केलेली आहे. माझ्याकडे 60-70 संदर्भ ग्रंथ आहे इंग्लिशचे. म्हणजे त्या अख्ख्या जो पिरियड आहे ना, त्या पिरियडमध्ये जे साउथ इंडियन लेखक असतील किंवा चांगल्या-चांगल्या लेखकांचे माझ्याकडे बुक्स आहेत. आणि तर पहिला पेपर मला खूप छान गेला होता. पहिल्या पेपरला मला खूप जबरदस्त मार्क्स आले होते. तर मग त्यातनं अजून मग आत्मविश्वास इतका वाढला का बस आता यश काही जास्त लांब नाहीये. बरोबर. आता फक्त आता एक पाऊल बस, जे आपण म्हणतो ना तेच. तर मग सेकंड पेपर जुलै महिन्यातच होणार होता. परंतु जुलै महिन्यात त्यावेळेला सांगली, सातारा, कोल्हापूर इथं पूर आलेला होता. आणि त्या पूर परिस्थितीमुळे आमचा पेपर 1 महिना पुढे ढकलला गेला. 24 ऑगस्टला तो पेपर मुंबई इथे होणार होता. 629 लोक त्या मेन्ससाठी पात्र झाले होते. अच्छा. जवळपास 2.5-3 लाख प्रिलिम्सला फॉर्म होते. त्यातनं आम्ही 608 लोक मेन्सला क्वालिफाय झालो. वाह! वाह! तर 24 ऑगस्टला मुंबईला पेपर होता. एकाच दिवशी म्हणजे दोन्ही पदासाठी पण क्वालिफाय झालो होतो मी. एएसओ आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टर या दोन्हीसाठी पण. एएसओचा जास्त अभ्यास काही केला नव्हता. कारण एकाच दिवशी पेपर असल्यामुळे मग म्हटलं बस आता एक पोस्ट मिळवायची. बरोबर हाच हे समोर होता आणि ती माझी ती ड्रीमच पोस्ट होती समजा. ड्रीम म्हणजे मी त्याच पोस्टचा अभ्यास करत होतो. मला तीच पोस्ट जास्त माहिती होती. एसटीआय म्हणून एसटीआय व्हायचंच ह्या हिशोबाने त्या पेपरचा चांगला अभ्यास केला. इकॉनॉमिक्स हा कोर सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये 55 प्रश्न आणि 55 मार्क्ससाठी विचारलं जाईल. तर त्याचा इकॉनॉमिक्सचा खूप अभ्यास केला होता. इकॉनॉमिक्सच्या नोट्स असतील, ते असतील. इकॉनॉमिकचे अनेक संदर्भ ग्रंथ असतील, आकडेवारी असेल, ते सर्व काही गोळा करून मी एकदम व्यवस्थित अभ्यास केला होता. 24 ऑगस्टला जो सेकंड पेपर होता जीएसचा तो झाला. बाहेर पडलो तर यशाची खात्री जवळपास आली होती. म्हटलं आपण आता जवळपास आलेलो आहे आणि एखाद्या वेळेस यादीत नाव आपलं येऊ शकतं. फर्स्ट की लागली. फर्स्ट की नुसार बऱ्यापैकी माझे मार्क्स कमी झाले. सेकंड पेपरला माझे जवळपास 7 ते 8 मार्क माझे कमी झाले होते. पहिल्या पेपरला पण माझे 7 ते 8 मार्क्स कमी झाले होते. तर एक थोडासा ते धाकधूक होती. फर्स्ट कीची जी फायनल की लागली होती त्या फायनल की मध्ये ते ऍज इट इज राहील. तर ती एक धाकधूक होती की बाबा आता मार्क्स तर कमी झाले आपले तेवढा काय होतं काही नाही, थोडी धाकधूक होतीच. 27 डिसेंबर 2019 दुपारची वेळ होती 3-4 वाजेची. मी नेटकेच म्हणजे अभ्यासिकेमध्ये झोपलेलोच होतो. म्हणजे पुस्तक वाचता वाचता मला अभ्यासिकेत झोप लागली होती. तर तेवढ्यात एक माझा मित्र आहे अमोल साळुंके नावाचा, सध्या माझ्याच डिपार्टमेंटला आहे टॅक्स असिस्टंट म्हणून. आपल्या गंगापूरचाच आहे. अच्छा. हा तर मग आम्ही सोबतच अभ्यास करायचो. तर तो मागच्या रोला बसायचा अभ्यासिकेमध्ये. तर तो पळतच आला. एक 4-5 वेळ असेल. अच्छा. तो तिकडनं पळत आला. तर साबळे सर आणि मला त्यांनी जोरात असं जोरात हात अंगाला हलवलं आणि उठवलं. साबळे सर उठा म्हणे. म्हणलं काय झालं? मी असं झोप ते म्हणे तुमचा रिझल्ट आला. तुमचा रिझल्ट म्हणलं रिझल्ट कोणतं रे? म्हणे सर तुम्ही एसटीआय झाले म्हणे. तुमचा रिझल्ट आला. अरे म्हणलं नाही काही पण सांगतोय म्हणलं तू. याला काही म्हणलं मला नाही म्हणे बघा म्हणे काय लिस्ट लागली. म्हणलं तुला चहा वगैरे प्यायची का? चाल म्हणलं. नाही म्हणे अहो सर हे बघा म्हणे. आणि तेवढ्यात बाकीचे तो इतक्या जोरात म्हणजे तो इतका मोठ्यात बोलला की जे पेन ड्रॉप सायलन्स होतं अभ्यासिकेतलं जे वातावरण होतं. तर ते सगळे मुलं असे उठून बघायला लागले बाबा काय झालं. मग त्यांनी माझ्या हातात मोबाईल दिला. ती लिस्ट दाखवली. 9व्या नंबरला माझं नाव होतं परमेश्वर रमेश साबळे. एसटीआय सिलेक्शन म्हणून आणि एससीबीसी रँक 2.
वा. असं ते सिलेक्शन ते नाव बघितलं. हम्म. तर ते बघितल्यावर मला पण असं काय करावं काय नाही काय सुचना. कारण तो माझ्या जीवनातला पहिला रिझल्ट होता. बरोबर. त्याच्या अगोदर एक रिझल्ट आला होता. हम्म. पण तो वेटिंग वरती होता समजा, तर त्याचं नाही. पण हा एमपीएससीतला रिझल्ट माझा पहिला रिझल्ट होता. हम्म. माझं 1200 ची ऍड असताना काम झालं नाही. हम्म. 450 झालं नाही, 296 झालं नाही आणि 34 जागेत 9th रँक वा. आणि एससीबीसी ऑल महाराष्ट्र सेकंड रँक. हम्म. तर तो रिझल्ट आल्यानंतर मग ते काय अक्षरशः आई वडील आठवले, ज्यांनी खूप संघर्ष केला होता. हम्म. आमच्या वडिलांनी खरंच खूप संघर्ष केलेला आहे. म्हणजे लहानपणापासून ते 10वीची जी त्यांची एक्झाम फीस होती ती भरायची, तर त्यांनी लोकांचे गुरंढोरं वळले होते. बर. आणि ते गुरंढोरं वळून हम्म. ती राखोळी करून फार 150-200 गुरंढोरं असायचे. तर हम्म. त्यातनं त्यांनी त्यांची फीस भरली होती. म्हणजे ते सांगायचे त्यांचे प्रसंग असे, तर ते अंगाला काटा यायचा बाबा. हम्म. तर मग अभ्यासिकेच्या खाली आलो. सगळे मित्र जमा झाले तिथले जे अभ्यास करणारे होते सोबतचे. हम्म. पहिला वडिलांना फोन लावला. वा. वडील शेतात होते. हम्म. डिसेंबरचा महिना असल्यामुळं शेतात गहू पेरलेला होता आणि त्या गावाची खुरपणी चालू होती. हम्म. वडिलांना फोन लावला. कारण वडिलांना मी त्या काळामध्ये कधीच फोन केलेला नव्हता स्वतःहून. बर. कधीच फोन केला नव्हता. वडील 9 आले वर्षामध्ये? नाही, तेवढ्या एक 8-10 महिन्यामध्ये त्या अच्छा. परीक्षेच्या. हम्म. आणि वडील भेटायला वगैरे यायचे. पण मी पण त्यांना जास्त नाही बोलायचो. हम्म. ते काहीतरी गावाकडून टिफिन वगैरे घेऊन यायचे ते वगैरे, पण मी जास्त बोलायचोच नाही त्यांना. हम्म. आणि मग तो माझा पहिला फोन होता त्यांना तेवढ्या दरम्यानच्या काळामध्ये. हम्म. वडिलांना ज्यावेळेस फोन केला, हम्म. वडील म्हणे, "हा बोल," म्हणे, "भाऊ काय झालं?" हम्म. म्हणलं एसटीआय झालं म्हणलं सिलेक्शन. हा. आला म्हणलं वा. रिझल्ट. काय म्हणे काय? हम्म. म्हणलं हे सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालं म्हणलं. वडील म्हणे, "अरे बापरे!" वडिलांना काही शब्दच सुचना. "अरे," म्हणे, "लय भारी काम केलं," म्हणे, "तू सगळं हा. सगळं बघ आता किती." म्हणजे हे ऐकण्यासाठी किती हे झालं होतं बाबा. "ये म्हणे घरी ये म्हणे लवकर," असं तसं. हम्म. ते तर तो खूप तो जो इव्हेंट होता ना, तर तो हम्म. काय म्हणतात ते दिल को छू लेने वाला. बरोबर. बस करायचं तर कशासाठी मग? बरोबर. हे बघा सगळे काही अंतकाळी सगळं काही शून्य होणार. बरोबर की नाही? हम्म. किंवा शाश्वत असं काहीच नाही जगामध्ये. बरोबर. पण हे जे क्षण आहे ना, जे आपण जगलो, जे भारावून गेले बाबा, आई वडिलांचं काहीतरी नाव उंचावू शकलो. हम्म. त्यांना काहीतरी आपल्यामुळं हम्म. बाबा काहीतरी आपण म्हणजे बघा जगात 2च व्यक्ती अशा आहे की ज्यांना तुमचं वाटतं चांगलं व्हावं. बरोबर. ते म्हणजे आपले आई वडील. बरोबर. जगातली अशी कोणतीच व्यक्ती नाही का ज्याला वाटतं की तुमचं चांगलं व्हावं किंवा तुम्ही पुढे गेलेत किंवा तुम्ही काहीतरी यशस्वी झाले म्हणून त्यांना खूप आनंद झाला. तर असे जगातले 2च व्यक्ती आहे, ते म्हणजे तुमचे आई वडील. त्यांनाच वाटतं बाबा आपल्या पोरांनी काहीतरी मोठ्या उंचीवरती जावं, काहीतरी यश मिळवावं, बरोबर. काहीतरी चांगलं व्हावं त्याच्या बाबतीत. तर ते त्यांना जे म्हणजे त्यांच्याशी जे बस तेच त्यांना ते खुश झाले, ते आनंदी झाले, हीच खूप मोठी पावती होती. हेच त्या यशाचं काय म्हणते परमोच्च बिंदू होता बस. बरोबर. म्हणजे तुमचा हा प्रसंग ऐकताना खरं तर एक सुविचार आठवला, की लहानपणी मीच स्वतः तो वाचला होता शाळेत, की या जगातला खरा भाग्यवान कोण? तो त्याचे आई वडील जिवंत असताना जो सक्सेसफुल होतो, तो या जगातला खरा भाग्यवान. आणि तुम्ही ते ठरलेलात. त्याबद्दल खरंच भिंगारे आर्ट्स परिवाराकडनं तुमचं मनापासून अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. 2-3 प्रयत्नानंतर हार मानणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगा? कसं आहे म्हणजे आता बघा करिअर करण्यासाठी म्हणजे आता मला करिअर करायचं असं माझं केव्हा ठरलं,
तर मी ज्यावेळेस सेकंड इयर, थर्ड इयरला होतो. आता तो काळ खूप मागे पडून गेला. त्यावेळेला एवढी काही माहिती नव्हती किंवा मार्गदर्शक खूप कमी असायचे किंवा मार्गदर्शक जरी भेटले तरी आपण त्याला कितपत अंमलात आणतो त्या गोष्टी याच्यावरती सर्व काही डिपेंड होतं. परंतु आजचा काळ जर बघितला तर आज आई-वडील खूप सजग झाले. माझ्या आई-वडिलांना तर हे पण माहीत नव्हतं एम-पी-एस-सी काय आहे? हं, हं, हं. तो कशासाठी करतोय? काय आहे? आणि आजही त्यांना ते काही जास्त काही त्याच्याबद्दल हे नाहीये म्हणजे बाबा आपला मुलगा इन्स्पेक्टर झालाय किंवा असं हं, हं. त्याबद्दल आणि मला पण मी तसं कधी वाटू दिलं नाही. हं, मग जरी आपण किती उंच यातनं एक शिकलो बरं का, हं. आपण किती उंच उडालो तरी आपले पाय जमिनीशी असावेत. हं, हं, हं. आपला जो काय म्हणतो जो आपला जो लहजा आहे वागण्यातला, बोलण्यातला, हं, त्यामुळं कधी कोणाला कमीपणा वाटता कामा नये किंवा हा खूप दूर गेलाय बाबा, हं, हा खूप काहीतरी वेगळा आहे. हं. असं कोणाला वाटतं कामा नये. कारण यशातनं बऱ्याचदा ह्या गोष्टी त्याचा एक काय म्हणतात दर्प चढतो हं, हं, किंवा हं. एक हे येतं माणसाला. हं, हं. तर तसं वाटायला नको कारण कोणीही आपल्यामुळे इन्सिक्युअर होता कामा नये. अगदी बरोबर. आपलं आणि त्यांचं जे ट्युनिंग होतं, हं, जे हं. काही सरळ सरळ ट्युनिंग चालू होतं, हं. ते ॲज इट इज जसंच्या तसं असावं. हं, हं, हं. हां, तर ते ते तरच मग त्या यशाचा पण आणि बाबा तुम्ही हे केलं त्याचा पण आनंद आहे. अगदी बरोबर. बरोबर. हं. तर करिअर करतांनी म्हणजे मी तर हा जे कोणी स्पर्धा परीक्षा करतंय किंवा स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हं, हं. तर मी हेच सांगेल, की तुम्हाला जे क्षेत्र आवडतं किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं, की बाबा माझं टॅलेंट इथं चांगलं हे होऊ शकतं किंवा मी इथं काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो, हं, हं. इनोव्हेटिव्ह करू शकतो. हं, हं. आता कोणी कविता छान करतं, हं. कोणाला कोणाचे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतात. म्हणजे जो पॉडकास्ट व्यवस्थित आता पॉडकास्टचा जमाना आलेला आहे. बरोबर. बरोबर. हं. पॉडकास्ट चांगलं हे करू शकतो हं, हं. किंवा मग इथं बऱ्याच लोकांना फोटोग्राफीची आवड असते. तो फोटो चांगले काढू शकतो. हं, हं. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असेल, हे असेल. हं. तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्हाला असं वाटतं, की बाबा मी इथं काहीतरी वेगळं आहे. मी इथं काहीतरी माझी छाप सोडू शकतो. हं. असं क्षेत्र करिअर म्हणून निवडा. हं. पैसा त्यामागे पैसा येणारच. तुम्ही उत्कृष्ट काम करणार, लोकांना तुमचं काम आवडणार, तर त्यामागे पैसा आपोआप येणारच. त्याचा काही विषय नाही. हं. किंवा अ, आजकाल असे पण जॉब आहे, की ते जॉब करूनही तुम्ही तुमचं करिअर हं. ते घडू शकता समजा. अगदी बरोबर. पण तो पर्टिक्युलरली स्पर्धा परीक्षेत जर येणार असाल, तर बघा अलीकडच्या काळात खूप स्पर्धा वाढलेली आहे. हं. खूप सारी स्पर्धा वाढलेली आहे. त्याचे वेगवेगळे कारणं असतील. हं. परंतु ह्या स्पर्धेमध्ये आपण मग कितपत टिकू शकतो आणि नंतर जे काही फ्रस्ट्रेशन येणार आहे, हे निगेटिव्हिटी येणार आहे, याच्यातून किती सावरू शकतो. हं. कारण तुम्ही स्वतःला या क्षेत्रात सावरू शकता असं माझं मत आहे. अच्छा. कारण तुम्ही जर कोणाकडे सावरायला गेले, हं. कोणाकडे 2 काय म्हणते सांत्वनपर शब्द जरी ऐकायचे म्हणले कोणाकडून, तरी आजकाल लोकं प्रोफेशनल झाले. त्याचे पण पैसे द्यावे लागतात. अच्छा. बरोबर की नाही? तुम्ही क्लास लावता. वाह! वाह! क्लास लावल्यावर क्लासचे पैसे द्यावे लागते की नाही? हं. मग याचे पण क्लासेस चालू होतील आता काही दिवसांनी, बरोबर. की बाबा फ्रस्ट्रेशन मधून कसे बाहेर पडावे, हं. निगेटिव्हिटीतून. तर ते जर येऊ द्यायचं नसेल, तर स्वतःतलं टॅलेंट ओळखा, स्वतःतले स्किल्स ओळखा आणि जग खूप मोठं आहे. मी असं नाही म्हणणार, की स्पर्धा परीक्षा त्याला आपण खूप आता करिअरला खूप लिमिटेड करतोय, असं माझं मत असेल त्या बाबतीत, की बाबा नाही मग स्पर्धा परीक्षा हाच यशाचा मानक आहे. हं, हं, हं. तर ते अत्यंत चुकीचं आहे. अच्छा. मी तर म्हणतो मला आता मी आता पुढे आल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या, की बाबा आपण बरंच काही-काही करू शकलो असतो. आपल्यात बरंच काही-काही होत्यात त्या गोष्टी. बरोबर. म्हणजे मी लहानपणी शाळेत असताना माझा आवाज वगैरे छान होता. मी गाणं म्हणजे परिपाठातले गाणे वगैरे जे गाणं असायचे देशभक्तीपर गीतं, हं, हं. ते चांगल्या पद्धतीने म्हणायचो. म्हणजे मला आवड होती गाण्याची, गायनाची आवड होती. हं. म्हणजे तिकडं चांगलं करिअर करू शकलो असतो. परंतु नाही मिळालं ते काय म्हणतात जे किंवा ते मी त्याचा शोधही न घेतला आणि मी अ, हे समजून बसलो, की बाबा स्पर्धा परीक्षेतनंच यश मिळतं आणि त्यामध्येच म्हणजे काहीतरी मी करू शकतो. हं, हं, हं. तर मी खूप लिमिटेड विचार केला. हं. तसं मी आजच्या पिढीला सांगेल, की बाबा माहितीचे साधनं खूप वाढलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये,
इंटरनेट खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड झालंय. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आता बरोबर. तर 5G पर्यंत आपण आलो. बरोबर. आता एआयचा जमाना आलेला आहे. तर तुमच्यासाठी संधी किंवा करिअरचे दार खूप सारे खुलेत, खूप सारे खुलेत. स्वतःतलं टॅलेंट ओळखा, स्वतःतलं स्किल ओळखा. त्या पद्धतीनं मार्गक्रमण करा. तुम्हाला तुमच्या यशाची पायरी, तुमच्या काय म्हणते तुम्हाला जे काही आवडतं, ज्यामध्ये तुम्हाला बाबा पाहिजे, नाही मी हे करू शकतो. हे ते तिथं तुम्हाला मिळेल. तुम्ही याच्यात नका अडकून बसू. असं असं अडकण्याची गरज नाही. हां, जी काही रुळलेली वाट आहे त्याच्यात नका अडकू. आणि बाबा असं जर समजत असेल कोणी, की स्पर्धा परीक्षा पास झालो, नंतर ते पद मिळालं आणि आपण वेगळ्या मार्गाने काहीतरी खूप मोठा पैसा कमवू. पैसा कमवायचा असेल तर तुम्ही बिझनेस करा, तुम्ही व्यवसाय करा. तुमच्यातलं जे स्किल असेल ते त्याची जर लोकांमध्ये मागणी असेल खूप सारी, बरोबर. तर त्यातनं पैसा कमवा. परंतु हा पैसा कमवायचा मार्ग नाही. हे तर मी पहिल्या प्रथम सांगेल. हां, एक तुम्हाला ही नोकरी प्रतिष्ठा मिळवून देईल. एक चांगलं जीवन मिळवून देईल. समाजात एक चांगले तुम्हाला मान-पान मिळेल. बरोबर. परंतु जो काही त्या वेगळ्या मार्गाने पैसा कमवायचा म्हणून जर इकडं येत असाल तर मग ती आपण देशाप्रती, समाजाप्रती गद्दारी ठरेल बाबा. अगदी ठीक आहे. बरोबर, अगदी बरोबर. जसं कर्माचा सिद्धांत आहे. येस, 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 ओके. येस. जर तुम्ही चांगला मार्गाने पैसे हम्म. कमवले तर ते तुम्हाला, तुमच्या परिवाराला सुखच येस, देईल. येस. आणि वाईट मार्गाने कमवलेले पैसे तुम्हालाही आणि Yes, तुमच्या yes. परिवारालाही दुःखच देणार. येस. अगदी बरोबर. एका वाक्यात सांगायचं झालं तर एमपीएससी म्हणजे काय? एमपीएससी म्हणजे जीवनाची परीक्षा घेणारी परीक्षा. वा वा वा. आलं लक्षात. तुम्ही जीवन कसं जगताय, म्हणजे जीवन जगत असताना किंवा धडपडत असताना लोक किती तुमची म्हणजे किती कसोट्या घ्यायच्या, किती कसोट्या तुम्हाला प्रत्येक कसोटीवर उतरावं लागतं. अनेक गोष्टी आहेत. परंतु जीवनाची परीक्षा घेणारी ही परीक्षा आहे, एवढं निश्चित सांगतो. वा वा. आजचा हा आपला पॉडकास्ट ऐकणाऱ्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील आणि जे विशेषतः एमपीएससीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश? त्यांच्यासाठी हाच संदेश राहील की बाबा आता जर तुम्ही यशाच्या खूप जवळ असाल, तर हे सोडू नका. यश मिळतंच, हमखास मिळतंच. याच्यावरती तर माझा ठाम विश्वास आहे आणि तुम्हालाही ते नक्कीच मिळेल. पण यश नाही मिळालं म्हणून खचून जाऊ नका. बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हाच संदेश राहील की ठीक आहे, तुम्हाला ही परीक्षा मान-पान, प्रतिष्ठा मिळवून देईल, यश जर मिळालं तर. परंतु हे यश संपादन करत असताना ज्या काही अडचणी येत आहेत, आर्थिक अडचणी असेल, ते असेल, त्यावर तुम्ही स्वतःच मात करायची बघा आणि त्यातनं मार्ग काढून जो काही तुम्ही यश मिळवणार आहात, त्यानंतर समाजात पण आपण वावरताना आपले पाय जमिनीशी असावे, आहे की नाही? साबळे साहेब, आतापर्यंतचा आपला प्रवास आपण बघितला. त्यातनं खरंच प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे. मुलांनीही, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनाही त्यातनं नक्कीच धडा घेतील अशी आशा आहेच आम्हाला. पण मला अजून एक विचारावंसं वाटतं, की आता भविष्यातील आपले अजून काय प्लॅन आहेत? आपण जसं सुरुवातीलाच बघितलं, की आपण पुस्तकं लिहिलं होतं. त्यातनं काही प्रतिक्रियाही आल्यात. हां, फायनान्समध्ये आपल्याला प्रॉफिट झाला नाही, तो भाग वेगळा. मग तो प्रॉफिट झाला नाही म्हणून आपण आता तो पुन्हा स्किप केलेला आहे, की आपण पुन्हा काही रायटिंग करून करणार आहात? अगोदरचे जे 2 पुस्तकं केलेत, तर त्यामागचा शुद्ध हेतू असा होता, की बाबा अ, आपल्याकडं जे काही नॉलेज असेल किंवा ज्या काही नोट्स असतील, त्याचा इतरांना फायदा व्हावा आणि त्यांच्या यशात आपला थोडाफार वाटा असावा, हे बस एवढी त्यामागची एक प्रांजळ भावना होती. वाह! वाह! परंतु आता हे काय आहे माहिती आहे का? मी ते 8-9 वर्ष अभ्यास केल्यामुळे आता मला ते डेली पेपर वाचण्याची सवय लागली. पेपर वाचन किंवा एखादं पुस्तक जर आलं किंवा काय आलं तर त्याच्यातली माहितीचा तो सार काढणे, ते करणे, ते माझं रोजच्या नोट्स वगैरे करणं माझा हा छंदच.
तर त्या छंदाचा परिणाम असा झाला, की मी 2014-15च्या दरम्यान 14-15-16 हं, ह्या दरम्यान मी पोलीस भरतीच्या मुलांना टीचिंग करायचो. ते मुलं अक्षरशः मी बघितलंय अ, ते खूप हालाखीतून आलेले असतात. म्हणजे ते पोलीस भरतीची तयारी करणारे जे मुलं असतात ना, हं, हं. ते खूप ग्राउंडची वगैरे तयारी म्हणजे सर्व आपले ग्रामीण भागातले मुलं असतात. हं, हं, हं. तर त्यावेळेला पण म्हणजे मी टीचिंग वगैरे करायचो ना, तर बरेचसे मुलं त्यावेळेला लागले. ते आजही संपर्कात आहेत. हं, हं. आजही ते आठवण काढतात, की बाबा म्हणजे बरेचसे लोकं त्यामागचे शेळ्या चारायला जायचे. हो, हो. बरेचसे त्यातले मुलं जे होते, तर ते कुठेतरी अ, म म मिस्त्री वगैरे असायचे गावाकडे त्यांच्या हाताखाली काम करायचे. हं. तर ते मुलं आज आहेत आणि ते म्हणजे सांगतात ते बाबा सरजी तुमच्या अ, याच्यामुळे बाबा आज लोकं साहेब म्हणतात आम्हाला. हं, हं, हं. अगदी तर बस हे आता इथनं पुढं काय करायचंय तर फक्त आता जे काही आपल्याकडे आहे हं, हं. बस जे बाबा आपलं जे काही हे भरलंय हं, देवाने खूप सारी दिली आहे आपल्याकडे. हं. आहे बरोबर. ब तर जे काही जे ज्ञान माझ्याकडे आहे, ते बस वाटत जायचं आता. वाह! वाटत चालायचं. वाह! तर मग अशा रीतीनं म्हणजे आम्ही करतोय की बाबा पोलीस भरती असेल हं. किंवा मग आता एम-पी-एस-सीच्या कंबाईनच्या वगैरे एक्झाम असतात. यासाठी नवीन-नवीन कल्पना डोक्यामध्ये आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याचशा पुस्तकांवरती काम चालू आहे. वाह! तर वाह! आम्ही आणतोय पोलीस भरतीसाठी खूप चांगले पुस्तकं आम्ही आणतोय, की बाबा याचा त्या मुलांना फायदा होईल. आपले ग्रामीण भागातले मुलं मग तिथं सक्सेस होतील. त्यांच्या सक्सेससाठी बाबा एक आपले पुस्तकं असावीत. आपलं हे ज्ञान त्यांनाही मिळावं. यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे, जोरदार चालू आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही ते पुस्तक म्हणजे अगदी शेवटच्या जो काही गावापर्यंत जाऊन ते आम्ही देण्याचा विचार चाललाय आणि त्याच्यात बघू अजून काही गुड फेथमध्ये ज्या काही गोष्टी करता येईल त्या पण करण्याचा आमचा मानस आहे. बघू त्यातनं काय होतंय. परंतु नक्क आगामी येणार आहेत भरपूर सारे पुस्तकं आम्ही करणार आहोत. खूप छान, खूप असं. छान सर. नक्कीच सर, आपल्या भविष्यातील ज्या काही योजना असतील त्यामध्ये आपल्याला यश मिळो, अशा शुभेच्छा. आपल्याला किस्से कहानियाँ विथ भिंगारे आर्ट्सकडनं आपल्याला खूप शुभेच्छा आणि आपण जो वेळ दिला त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भरपूर काही मिळालेलं आहे, असं आम्हाला वाटतं. त्यांनी ते आत्मसात करावं, यशस्वी व्हावं आणि तुम्हालाही भविष्यासाठी अजून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. किस्से कहानियाँ विथ भिंगारे आर्ट्स यांचे मनःपूर्वक आभार. असेच नवीन-नवीन लोकांपर्यंत जा आणि आपले जे तरुण आहेत, ते आहेत, त्यांच्यापर्यंत चांगला संदेश तुम्ही या माध्यमातून देताय. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.